हॅलो, धन्यवाद सर्वांना. जय श्रीराम. या ठिकाणी आपण पाहतो एक चांगली मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळेल. कालिका माता कालभार वर्सेस जय हिंद देवरुंग या दरम्यानली मॅच आहे. देवरुंग संघाने आपली जी एंट्री आहे ती आमच्या स्कोररकडे जमा करायची आहे. आपली जी एंट्री आहे ती आपण जमा करा प्लीज. तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले गेलं आहे नाणेफेक जिंकून जय हिंद देवरुंग या संघाने. पाहूया कशा प्रकारे खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण कालिका माता कालभार हा एक चांगला संघ आहे. त्यांच्या विभागात येऊन इथं मात्र पाहूया कशा प्रकारे काम करतोय. मागील मॅच काय चांगली पाहायला मिळाली. कारण आपण पाहिलं 33 धावा या ठिकाणावरून डिफेन्स करताना पाहायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी प्रदर्शन. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च झाल्या. कुठेतरी सामना तो बॅलन्स पाहायला मिळाला. तदनंतर मात्र नवनाथ पवार यांनी मात्र 5 धावांचं षटक दिलं आणि त्याच्यानंतर केशरवाने क्या बात आहे. आपण जर पाहिलं तर 4 धावा देऊन एक गडी बाद केला आणि सामन्याला कलाटणी दिली. आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सामन्यावरचं प्रभुत्व अधिक घट्ट करत पाहायला मिळालं. शेवटची ओव्हर आपण पाहिलं तर भरपूर धावा होत्या. तिथेही आपण पाहिलं तर 5 चेंडू डॉट हाताळले होते आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर विजय संपादन केला. चला बॅटर बॅट्समन जाऊ द्या. एक चांगली मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळते या दुपारच्या सत्रामध्ये. आई गावदेवी स्पोर्ट नानकर आयोजित आई गावदेवी चषक 2025 भव्य दिव्य असं आयोजन मित्र. पर्व दुसरं आहे परंतु गर्व वाटेल असं आयोजन नियोजन. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर सर्वांसाठी जेवणाची एक चांगली उत्तम सोय सुद्धा पाहायला मिळाली होती. सन्मान्य रवीजी कोट साहेब असतील, दिलीपजी कोणकर साहेब असतील, सदानंदजी कोणकर असतील, त्यानंतर खंडूजी कोली असतील यांनी कालची मेजवानी सर्वांसाठी दिली होती. आज मित्र उपवास आहे. आजही ते संधीचं सोनं केलं असतं त्यांनी. कारण भरपूर या टीमवरती संघांवरती प्रेम आपल्याला या सर्वांचं पाहायला मिळतंय. आपण जे क्रिकेट खेळतो त्याच्यासाठी बॉलची आवश्यकता असते आणि आमचे बॉल स्पॉन्सर उद्योगपती नानकर सन्मान्य हरिदास कालन यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंच असतील, व्हॉलेंटियर असतील, यांच्यासाठी कॅप पनामा कॅप आपल्याला पाहायला मिळते. सन्मान्य महेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला प्रदान झालेल्या या सर्वांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय कमिटीच्या माध्यमातून. निलेश साहेबांनी या ठिकाणी एक कोंबडा लावलेला आहे सन्मान्य गोडे साहेबांसाठी. कॅच कशासाठी? मॅच विन. एक कोंबडा 11 जर द्यायला पाहिजे. एक कसा तुम्ही देता? या ठिकाणी आपण पाहतो खेळाला सुरुवात होते. विद्यानंद आणि मुकेश बालाराम या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. पुढील चेंडू पहिल्या चेंडूने प्रहार केला जातोय. इनफिल्डच्या वरून आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला सीमा पार. येतोय दणदणीत चौकार. डीजे मॅन पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. हॅलो हॅलो हॅलो. या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. सुरुवात चांगली दमदार असरदार या ठिकाणी मुकेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक पिंच हिटर स्फोटक फलंदाज आहे. नेहमीच त्यांची खेळी चांगली पाहायला मिळते. या ठिकाणी सुद्धा सुरुवात चांगली झालेली आहे आणि जेव्हा जेव्हा सुरुवात चांगली होते येणाऱ्या कालामध्ये आपण पाहिलं तर त्यांची एक चांगली खेळी पाहायला मिळते. यस, या ठिकाणी आपण पाहिलं तर आपण सासूरवाडीला आहोत. आपला खेळ तर चांगला झालाच पाहिजे आणि त्या अनुषंगाने स्फोटक सुरुवात आहे. कारण या गावचे जावई आपण पाहतोय बॅटर मुकेश आज चांगली धावत असेल त्यांची आणि त्यांच्या संपूर्ण टीमला. परंतु आज चतुर्थी आहे. नाईलाज फलार खाऊन घरी जावं लागेल. कलिंगर खाऊन घरी जायला लागेल. क्या बात. यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळत होता पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा, परंतु मानस फसला गेला आणि डॉट चेंडूची या ठिकाणी समाप्ती होते. एक चांगली टीम आहे.
कालवार जर म्हटलं तर सर्व सदस्यांची मेजॉरिटी हे आपल्याला चांगली पाहायला मिळते. एकमेकातील तालमेलही चांगला नेहमी पाहायला मिळतोय. पाहूया या ठिकाणी पुढील चेंडू बालाराम टर्न होतं गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस टर्न केला गेला स्क्वेअर कांबरच्या रिझन मध्ये आपण पाहतोय चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल क्षेत्ररक्षण नाही आहे. पुन्हा एकदा एक चांगला फटका चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय 8 या अंकावरती जाऊन पोहोचते. जास्त धावा बनत नाही. सलग तिसरा दिवसाचा विचार केला तर 2-3 टीम सोडल्या तर अशा जास्त धावा आपल्याला पाहायला मिळाल्या नाहीत. एजी स्पोर्ट निंबोली संघाचे एक चांगली धावसंख्या पाहायला मिळाली. त्याच्या अगोदर दापोडे संघाची पाहायला मिळाली होती. त्यानंतर कुठल्याही संघाला मात्र मोठी धावसंख्या उभारता आली नाही आहे. गोलंदाजांची म्हणजे चांगली कर्मकुशलता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस क्या बात आहे. पंच केला, ताकद दाखवली. मंच बडा आणि पंच बडा या ठिकाणी चेंडू सीमा पार पुन्हा एकदा जातोय चौकार. 12 धावा धावफलकावरती. चौकारांची भाषा बोलली जाते. आज सासूरवाडीला गेले असतील, नाश्त्यामध्ये चौकारांची भाषा बोलता बोलता तो नाश्ता ग्रहण केला असेल आणि ती पॉवर जनरेट झालीने त्याचा परिणाम आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 12 धावा चौकाराच्या माध्यमातून. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या चांगली उभारली आहे. लख प्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर कुठेतरी ढगाळ वातावरण पाहायला मिळतोय आणि जेव्हा जेव्हा ही ढगाळ वातावरण असेल तेव्हा मात्र आपण जर पाहिलं तर या सृष्टीवरील सर्व प्राणी मात्रामध्ये उत्साह कमी असतो. जो शेतकरी बंधू असतो त्या बंधूला मात्र जास्त फटका असतोय, कारण शेतमालावरती रोगराई पसरण्याचं हे वातावरण आपल्याला नेहमी पाहायला मिळतंय. उल्या खेळाकडे या ठिकाणी पाहूया. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. पुढचा चेंडू पाहूया. यावेळेस मिस टाइम झालेला आहे, बट अंदाज बांधता आला नाही आहे. फायलिंगच्या रिजनला चेंडू ट्रॅव्हल्स होते, पडेंगे गिडेंगे लेकिन क्या चेंडू मात्र जातो सीमा पार. चौकार. खूप चांगला प्रयत्न केला बट चेंडू मात्र थांबला नाहीये. दोघांमधील झुंबड पाहायला मिळाली आणि या स्पर्धेतील आपण पाहतोय चौकारांचे हॅट्रिक मुकेश या ठिकाणी प्रस्थापित करतोय. या अगोदरी आपण जर पाहिलं तर चौकारांचे हॅट्रिक नानू सुतार यांनी केली होती दापोडे संघाच्या विरोधात खेळत असताना, आणि त्याही संघाचा खूप चांगला खेळ अमर स्पोर्ट कासने संघाचा पाहायला मिळाला होता. आपण पाहिलं तर मोठा संघ दापोडे संघाला परास्त केलं. त्यानंतर मात्र अंतिम सामन्यामध्ये एजी स्पोर्ट निंबोली संघाने जी कर्मकुशलता चांगली दाखवली आणि कासने संघाला मात्र घरचा रस्ता दाखवला. पुढे चेंडू पाहूया. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्यावरून सलग चौथा चौकार. या चौकारच्या मध्येने धावसंख्या धापलकावरती 20 धावा. या ओव्हर मध्ये 5 चौकारांची आतिषबाजी या गावातील जावई अर्थात मुकेश याच्या बॅट मधून पाहायला मिळते. सासूरवाडी निश्चित खुश आहे, पण त्यांच्या बाजूचा गाव निश्चित दुखी असेल, कारण 20 धावा जमा केल्या गेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या ओव्हरचा खेळ पॉवर प्लेचा होता. पॉवरफुल फलंदाजी, चौफेर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि नेहमीच त्या खेळीने जाणला जातो. भरपूर काल क्रिकेट खेळतोय, क्रिकेटचा भरपूर दांडगा अनुभव आणि पूर्ण पणाला लावत असताना आपल्या आयुष्यातील चांगली इनिंग खेळणं गरजेचं आहे, कारण आपण सासूरवाडीच्या नगरीत आहोत आणि नात्यामध्ये सर्वात कठीण माणूस म्हणजे जावई असतो, सर्वात प्रेमळ आणि कठीण. मच्छिंद्र येतोय नवीन गोलंदाजी मार्क वरती. विद्यानंद पाहतोय आपण यावेळेस स्ट्रायकर एंडला मुकेश याने आपला बखूबी काम निभावलं आहे. पहिल्या ओव्हरचं स्ट्राईक घेतली होती आणि स्ट्राईक मध्ये स्ट्राईक घेत असताना चांगली फटकेबाजी, 5 चौकार सलग 4 आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती 1 आला, त्यानंतर डॉट, त्यानंतर मात्र सलग 4 चौकार पाहायला मिळत आहेत. कामतगार संघाकडून खेळत असताना आपण जर पाहिलं तर शैलेश पाटील यांच्याकडून सुद्धा आपण पाहतोय की 6 बॉलमध्ये 6 चौकार लगावण्याचा एक विक्रम आहे. विलास बालू पाटील असतील, या सर्वांनी चांगला खेळ दाखवला गेला आहे. म्हणून तर शैलेश पाटील यांना पॉवर प्लेचा बादशाह म्हटला जातं. यावेळेस फ्लाइट डिलिव्हरी चांगली चापट मारली गेली चेंडू मात्र सीमा पार. चौकार. इस शॉट को मैं क्या नाम दूं, अशा पद्धतीचा फटका या ठिकाणी खेळला गेला. दुवाल सर आपण पाहिलं तर
क्या बात आहे, खूप चांगला फटका. आणि मच्छिंद्र बिन सांगतोय की बाबा मी तुझ्या सोबत होतो नाश्ता करायला, मी पण चौकाराचीच भाषा बोलतोय. 24 धावा धावफलकावरती विद्यानंद. आणि नेहमी आपले सिद्दीक बाबे सर म्हणतायत ना, तरबूजे को देखकर खरबूजा भी रंग बदलता है. यहाँ पे आम को देखकर पपया रंग बदल रहा है. आता मात्र चांगला चेंडू आहे, फ्लॅट डिलिव्हरी हाताळली जाते. आणि असा गोलंदाज जो असतो ना, फलंदाजाला दुविधा मनस्थितीमध्ये नेहमीच टाकतोय, कारण चेंडूवरती जायचं की बॅटवरती घ्यायचं याच्यामध्ये कित्येकदा तरी फलंदाज फसत असताना पाहायला मिळत. अशा पद्धतीने हा चेंडू आपण पाहिला, निर्धावची झाली सांगता. पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय, आता मात्र बॅटवरती घेतला आहे, सेफ लँडिंग होईल. क्षेत्ररक्षक वाट बघतोय, धरतीला चेंडू कधी दान होतय. आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या, ओव्हर थ्रू झाला गेला. भागमभाग भाग मिल्का भाग, परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये 3 धावा. हे खऱ्या अर्थाने क्रिकेट 40 प्लसचं वैशिष्ट्य आहे. काय स्फूर्ती निर्माण झाली आहे, ज्या अनुषंगाने खेळ खेळला जातोय. 1 धाव आरोग्यासाठी आणि त्याच्यासाठी हा खेळ चालू केला. निश्चित आजवर मैदानी खेळ उरले नाहीत. 40 नंतर घरामध्ये बसून राहण्यापेक्षा मैदानात येऊन चांगला खेळ करणं गरजेचं असतं. परंतु इथे 40 नाही तर 60+ खेळाडूही मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी पटकवताना नेहमी पाहायला मिळत आहेत. यावेळेस पाहतोय आपण चांगला चेंडू इथं पाहायला मिळाला. कारण पिंपळगडचा गोट्याचा जर विचार केला तर 65+ खेळाडू आणि आपण दापोड्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलरचा किताब त्याने पटकावला होता. किती चांगली त्यांची जी शरीर रचना असेल. आणि त्यांना जेव्हा ओपनिंग घेतलं त्यांनी तेव्हा सांगितलं, मी जिंकण्यासाठी येत नाही तर मी खेळण्यासाठी येतो, आणि खेळामुळे माझं शरीर आज पण चांगला राहिलेला आहे. पुन्हा एकदा चापट मारण्याची संधी आली ती, पण घडलं नाही तसं काही. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. कदाचित बॅटला चाटून गेलेला असावा हा चेंडू. यस. आणि एका धावेने स्कोर कार्ड मध्ये धावसंख्या पुढे सरकते 28 अंकावरती. आता मात्र स्लोअरचा मारा ठेवला, भरपूर टायमिंग भेटलं गेलं आणि बरोबर खेळला गेला. फायलेगच्या रिझन मध्ये चेंडू मध्ये फरार झाला, सीमा पार येतोय चौकार. चौकाराच्या मदतीने 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला. धावसंख्या भरपूर आहेत. या स्पर्धेचा सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड म्हटलं तर 72 धावांचा एजी स्पोर्ट निंबवली संघाचा, आणि पहिल्या दिवसामध्ये तो संघ क्वालिफाय झाला होता. आणि आज या संध्याकाळच्या सत्रामध्ये या 8 टीम मधून जी टीम निघेल त्याच्याशी 2 हात करेल. कालचा दिवस म्हटला तर डबल धमाकाचा पाहायला मिळाला. आणि त्याच्यामध्ये गंगामाता गोंदवली संघाने निश्चितच या हंगामामध्ये प्रथमताच फायनलमध्ये प्रवेश मिळवला. खूप आनंदाचं वातावरण त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या पूर्ण टीम मध्ये पाहायला मिळालं. कारण भरपूर कालानंतर आपण पाहिलं तर फायनलमध्ये प्रवेश मिळवला गेला, आणि तो आनंद मात्र खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाला. धीरज म्हात्रे असतील, विनोद म्हात्रे असतील, या सर्वांचं खूप खूप कौतुक केलं गेलं. कारण आपण पाहिलं तर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारण्यात आला. आणि नितीन याने मात्र शेवटच्या मॅचला चांगली खेळी गेली. 2-3 मॅच मध्ये कुठेतरी गडबडला होता, आणि गोपीनाथ दादाने सांगितलं की हा खेळाडू खेळेल, आणि खेळून दाखवला. एक आत्मविश्वास असतो 12व्या खेळाडूचा, कोण खेळाडू कुठे येऊन खेळ करेल, कारण नेहमी तो प्रत्येकाची खेळी बघतोय, जाणतोय. मच्छिंद्र या ठिकाणी पाहतोय कमबॅक केलं जातंय. जरी 2 चौकार लागले तरी 12 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या. आता मात्र जगदीश येतोय तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती. चला थोडस स्पीडअप करा मित्र. चला स्पीडअप करा मित्र, वेळ कमी खर्च करा. आतापर्यंत बरोबर सर्व संघाने सहकार्य केले गेलं आहे. एक वडवली संघाने सोडलं तर सर्व टीमने आतापर्यंत आपण पाहतोय सहकार्याचं योगदान दिलं गेलं आहे, कोऑपरेट केले गेलं आहे. पुढे चेंडू यावेळेस मात्र वड शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. पाहूया काय घडतंय.
जाईल तोलून मापून सीमा पार बिगिट षटकार. चौकाराची भाषा आता बंद केली, षटकाराची भाषा सुरू केली आहे. जगदीश यांचं चांगलं स्वागत षटकाराने या ठिकाणी पाहतोय. मुकेश यांच्या बॅट मधून दादेगिरी प्रस्थापित करतोय. या ठिकाणी पाहतोय 6 धाबेने धावसंख्या धावफलकावरती 38 या अंकावरती जाऊन पोहोचली गेली आहे. रेकॉर्ड बनते तुटणे गेली, पाहूया तो रेकॉर्ड तुटेल का. यावेळेस पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो लाईन वरती पोहोचले नाही चेंडूच्या. डॉट चेंडू जगदीश यांचा आपण पाहतोय दुसरा. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 27 धावांवरती नाबाद खेळतोय. त्याच्यामध्ये आपण पाहतोय की 5 चौकार आणि 1 षटकार. बाउंड्रीज चांगली पाहायला मिळाली आहे. पुढील चेंडू आता मात्र वॉटर बॉल, क्या बात आहे. इथेही पाहायला गेले तर पायांची हालचाल दिसली नाहीत आणि बरोबर चेंडू हाताला गेला. बाकीचं काम क्रिपरने योग्यरित्या पूर्ण केलं गेलं. निर्धावची झाली सांगता. धावसंख्या स्थिर 38 या अंकावरती पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाचा खेळ आहे. 3 चेंडू टाकून झालेले, 3 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. पुढील चेंडू यावेळेस मिस टाइम झालेला आहे. स्वतः गोलंदाज जातोय आणि क्या बात आहे, वेल जेज कॅच. फलंदाज झेलच्या स्वरूपात आता मात्र बाद होतोय मुकेश, ज्याने मैदानाच्या आतमध्ये हाहाकार माजवला होता. दर चेंडू दर मागे चेंडू मात्र प्रेक्षकांकडून मागवावा लागत होता. अशी खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे मान्यवर, खास करून आपण पाहिलं तर या विभागामध्ये नव्हे तर पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं, भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय भगवानजी पाटील साहेब आपल्यापासून रजा घेत असताना, आणि त्यांची टीम ही चांगली जिंकलेली आहे आणि त्याचा आनंदही त्यांना खूप आहे. या ठिकाणी हॅलो हॅलो जगदीश एक चांगली गोलंदाजी करतोय मित्र. म्हणजे पहिला फटका षटकार आल्यानंतर दबाव असतो, प्रेशर असतो, परंतु कुठल्या प्रकारचा मानसिक प्रेशर न घेता एक नैसर्गिक चांगली खेळली गोलंदाजीचं प्रदर्शन जगदीश याने केलं गेलं. त्यानंतर एकही धाव खर्च झाली नाही आहे पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर. या ठिकाणी मान्यवरांचा शुभ आगमन होते. सन्माननीय माजी सभापती मान्य श्री नामदेवजी पाटील साहेब, त्याचबरोबर खांडवल गावचे एक उत्कृष्ट नागरिक उद्योगपती सन्माननीय रमेशजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपलेही आई गावदेवी चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम 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 सर. या ठिकाणी 2 धावा येत आहेत. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 40 लागली गेली आहे. तिसरे षटक चालू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या 20 धावा आल्या त्या कुठेतरी डोकेदुखी ठरतील यात मात्र काही शंका नाही आहे. खास करून जय हिंद देवरुंग संघाचा विचार केला तर 50 क्रॉस जर धावसंख्या झाली तर एक फाईट स्कोर असेल. 50च्या आत असेल तर निश्चितच कुठेतरी गोलंदाजांना जास्त परिश्रम करावे लागतील. पाहूया काय घडतंय. जगदीश पुन्हा एकदा टर्न होत आहे आपल्या ओव्हरतील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी. उडवला आहे, हवेमध्ये आहे, गॅप मध्ये जातोय, क्या बात आहे. 1 बॉल सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. बरोबर 15 मिनिटांमध्ये आपण पाहिलं तर हे 3 षटक कंप्लीट करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. याच्यानंतर आपल्याला आयोजक टीम अर्थात आई गावदेवी नानकर त्याच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत देवेश स्पोर्ट पाय. दोन्ही टीमच्या संघटनेने विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. देवेश स्पोर्ट पाय आपण आला असाल तर या टॉस बॉक्स मध्ये. या ठिकाणी नानकर संघाचा संघनायक उपस्थित आहे. तर पाये संघाचा संघनायक आपण आला असाल तर या, आपण लगेच नाणेफेक करणार आहोत. रामदास पाहूया
शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी येतोय मैदानाच्या आतमध्ये. 44 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगले ओव्हर पाहायला मिळालं होतं पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर. त्याच्यानंतर मात्र शेवटच्या चेंडूवरती सुद्धा आपण पाहिला चौकार आला आणि 12 धावा या ठिकाणी आल्या. अशा रीतीने 3 षटकांमध्ये 44 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली. दुसरीची मागणी केली जाते. चेंडू हातामध्ये होता, फेकला नाही आहे आणि या परिस्थितीमध्ये 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 46 धावा धावफलकावरती 46 ऑन बोर्ड लागल्या गेल्यात. अंतिम ओव्हर आहे. पहिल्या चेंडूवरती 2. 46 धावा धावफलकावरती. पहिली इनिंग कालिका माता कालभार बॅटिंग करतोय. यावेळेस पाहतोय आपण ऑफस्टिक सोडून जातोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. पहिला स्क्वेअर मारा, पहिला व्हाईट आपण पाहतोय या इनिंग मध्ये. प्रत्येक गोलंदाजाने गोलंदाजी मात्र टप्प्यावरती केली, परंतु फलंदाजी त्याहून अधिक आपल्याला चांगली पाहायला मिळाली. पुढील चेंडू, क्या बात आहे. हा चेंडू मात्र खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. बॉल याने अगोदरच बॅट फिरून गेले आणि चेंडूने मात्र शरीराचा वेध घेतला. डॉट डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती धावा पाहतोय आपण 47. 47 धावा ऑन बोर्ड आहेत. धावसंख्या चांगली आहे, नो डाऊट. परंतु येणाऱ्या चेंडूमध्ये जेवढ्या धावा बनतील निश्चितच मी तर म्हणेन की देवरुंग संघाची ते डोकी दुखी ठरणाऱ्या धावा आपल्याला पाहायला मिळतील. यस, पाया संघाचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आपल्या या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. डेड बॉल आहे. पंच आहेत, आपण जास्त पंचाची वाद घालायचा नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चांगली पंचगिरी आतापर्यंत पाहायला मिळाले आहेत सर्वच पंचांच्या माध्यमातून. रामदास पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस फुलटॉस सुद्धा या ठिकाणी पाहूया. फटका चांगला खेचला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, बट चेंडू जाईल सीमा पार. चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 51 धावा. 50 क्रॉस केली गेली आहे. चेंडूने आपण पाहिलं तर कुठेतरी फसवेगिरी केली आणि चेंडू निघून गेला सीमा पार. चौकार. 51 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा फुलटॉस होता. बॅटवरती घेता काय आलं नाही आहे आणि इथे एकच धाव घेतली जाते. बाईच्या स्वरूपाने एक धाव कंप्लीट केली जाते. 52 धावा धावफलकावरती. अजून या इनिंग मधील शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. रामदास पुन्हा एकदा तयार होतोय. लेफ्ट हँड बॅट्समॅन. या ठिकाणी पाहतोय चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न जरूर केला, बट आपण पाहिलं तर डावेष्टी सोडून जातोय आणि डावेष्टी तुम्ही 1 इंच जरी सोडली गेली तरी पंचांच्या मनामध्ये दुविधा मनस्थिती निर्माण होत नाही आहे व्हाईट बॉल देण्यासाठी. एका धावेने धावसंख्या 53 या अंकावरती जाऊन पोहोचते. क्या बात आहे. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळला होता आणि इथं मात्र एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती. धावा आपण पाहू शकता 54. 54 धावा. अजून एक बॉल शिल्लक आहे. पाहूया या चेंडूवरती किती धावा येतात. सिंगल, डबल, 3, 4 की षटकार की बाद. पाहूया काय घडतंय. आतापर्यंत धावफलकावरती धावा 54. 54 ऑन बोर्ड. चांगला फटका उडवला जरूर आहे, परंतु फसला गेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, परंतु झेल या ठिकाणी सुटला जातोय आणि 2 धावा या ठिकाणी होत आहेत कंप्लीट. 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळाला. 4 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. अब तक 56
धावा एका गड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळाल्या. 57 धावांचं टार्गेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. तर चला दोन्ही संघ नायक उपस्थित आहेत. व्यासपीठावर विराजमान सन्माननीय मान्य श्री नामदेवजी पाटील साहेब, त्याचबरोबर सन्माननीय रमेशजी पाटील साहेब, आपणास विनंती आहे आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी केले जाईल नाणेफेक. अतिशय गोड लाडके व्यक्तिमत्व आमच्यामध्ये जुडलेले आहेत, तर त्यांच्या माध्यमातून आपण करूया नाणेफेक. एका बाजूला शंकलेश तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आई गावदेवी नानकर, असा हा अनोखा नाणं आहे. आई गावदेवी नानकर असं कॉलिंग केलेलं आहे, पाहूया काय येते. त्याच्या अगेन्स्ट आलेलं आहे. तर नाणेफेकीचे जे कॉल आहे ते आपण पाहतोय की नानकर संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि आपला निर्णय काय तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. यस, नाणेफेकीचं जे कॉलिंग आहे ते नानकर संघाच्या बाजूने लागलेलं आहे आणि त्यांनी सर्वप्रथम फील्ड प्ले स्वीकारलेला आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स, धन्यवाद. तर आपण बोलूया, आपल्याकडे वेळ आहे तर स्वागत आणि सन्मानाकडे. आमच्यामध्ये उपस्थित या विभागामध्ये ज्यांचं चांगलं काम पाहायला मिळतंय, माझे सभापती सन्माननीय माननीय श्री नामदेवजी पाटील साहेब, त्यांचा आपण करूया तुझे स्वागत आणि सन्मान. क्रीडा क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा सांस्कृतिक क्षेत्र असो, या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे सन्माननीय नामदेवजी पाटील साहेब यांचा आपण करूया तुझे स्वागत आणि सन्मान. सन्माननीय संजयजी ठेटे साहेबांना विनंती आहे आपण या सन्माननीय नामदेवजी पाटील साहेबांचा तुझे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. अतिथी देवो भव अशी संस्कृती आपली सांगते आणि प्रत्येक मान्यवराला तो मान सन्मान या ठिकाणावरून दिला जातोय. आपण पाहू शकता एक लाडका व्यक्तिमत्व, गोर गरिबांचं कैवाली आपण पाहतोय, जनसमाजातून माणूस नामदेवजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी येतो जे स्वागत आणि सन्मान. आणि खांडवाल गावचे उद्योगपती आणि एक प्रतिष्ठित नागरिक सन्मान्य रमेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्मान्य नामदेवजी दलवी साहेबांना विनंती आहे, जाधव साहेबांना विनंती आहे की आपण त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय, मान्यवर सन्माननीय रमेशजी पाटील. या टीम वरती असलेलं प्रेम आपण पाहतोय, वेळात वेळ काढून या ठिकाणी येण्यास भाग पाडलं. या स्पर्धेची मायेची उबदार शॉल आपण पाहतोय, त्यांना परिधान केले जाते महाराष्ट्राचं महावस्त्र. त्याचबरोबर सन्मान चिन्ह MD अर्थात मदन जाधव साहेबांच्या माध्यमातून ट्रॉफी आम्हाला पाहायला मिळालेली आहे. प्रत्येक मान्यवरांना सन्मानित आणि या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंटोस दिला जातोय. प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन त्यांनाही सन्मानित करण्यात येत आहे. माननीय श्री रमेशजी पाटील साहेबांचा आपण पाहतो या ठिकाणी सत्कार होत असताना. स्वागत समारंभ झालेला आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स, धन्यवाद. चला फलंदाज पाठवा टीम देवरुंगचे कॅप्टन. 57 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग करण्यासाठी शरद विथ बाला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जात आहे. आपण पाहतोय या आई गावदेवी 40+ नानकर आयोजित आई गावदेवी चषक 2025 हा अंतिम दिवस. या स्पर्धेचा अंतिम विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज संध्याकाळी मिळून जाईल. मात्र त्या दरम्यान चालू मॅच कडे आपण वळूया. चला मॅचला सुरुवात करा. धन्यवाद. या ठिकाणी संजयजी थेटे साहेब आहेत, त्यांचाही आपण करूया येतोजी स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतोय सुनीलजी कोणकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण संजय साहेबांचा येतोजी स्वागत आणि सन्मान करायचा आहे. प्रत्येक मान्यवरांना येतोजी स्वागत आणि सन्मान दिलाच जातोय. मित्र, अतिशय प्रेमळ कमिटी पाहायला मिळते आणि भरपूर माणसं या ठिकाणी आपण पाहतोय भेट देण्यासाठी येत असतात. म्हणून तर नेहमी म्हटलं जातं की इतिहास सांगतो काल सुख होतं, विज्ञान सांगतो की उद्या सुख असेल. बट असे प्रेमळ माणसं आपल्या समोर असतील, आपल्या जोडीला असतील तर रोजच सुखद आनंद आहे. खूप खूप धन्यवाद या सर्व मान्यवरांचा. ओव्हर टू कॉम्बॉक्स, धन्यवाद. चला वेळ कमी खर्च करा, मॅचला आपण सुरुवात करूया.
57 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग टीम देवरुंगच्या बाजूने पाहूया कशा प्रकारे केला जाईल. मॅच ऑन खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी सदा मात्रे बॉलिंग ट्रॅकवर. समोर शरद गोडे. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिलं षटक, षटकातील पहिला बॉल जो आहे तो निर्धाव गेलाय. 57चं लक्ष आहे. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात पहिली मोठी विकेट. शरद गोडे बॅक टू द डगआउट. चांगलं जज केलं त्या ठिकाणी. पहिली विकेट पाहायला मिळाली. नवीन फलंदाज रामदास मैदानाच्या आतमध्ये जातोय. डावखुरा फलंदाज रामदास मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. चांगली सुरुवात सदानंद म्हात्रे गोलंदाजाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जात आहे. तुम्ही बदल जरूर करा, मात्र वेळ कमी खर्च करा. बघा पंच, आपण देखील लक्ष द्या. उशीर होतोय या मॅच साठी. आज शेड्यूल जे आहे ते मोठं आहे. यस, शेवटचा दिवस आहे. शेवटची मॅच देखील 4 ओव्हरची कशा प्रकारे होईल हे प्रयत्न आमचे आहेत. मात्र त्यासाठी आवश्यकता आहे वेळेची. सो प्लीज वेळ कमी खर्च करा. षटकातील पुढचा बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. त्रिफला उडवला त्या ठिकाणी. फलंदाज बाद रामदास. हल्ल्या पावली परत तो त्या ठिकाणावरनं. वैयक्तिक पहिला बॉल खेळत असताना बीट झाला आणि त्यानंतर चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतलाय. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. त्रिफला उडवला गेलाय. रामदास हा फलंदाज बाद. नवीन फलंदाज रोहिदास मैदानाच्या आतमध्ये येतोय. अगदी निराश पावलांनी रामदास परतताना आपण पाहू शकता. काही करता आलं नाहीये आपल्या टीमसाठी. योगदान जे आहे ते खूप महत्वाचं होतं, कारण पहिली विकेट देखील अगदी स्वस्तात बाद झाला होता. शरद आणि त्यानंतर रामदास देखील बाद झालाय. रोहिदास नवीन फलंदाज. षटकातील पुढचा बॉल. सदानंद म्हात्रे पुन्हा एकदा. लो फुल टॉस बॉल. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. फक्त ना फक्त एकच धाव. 57चं लक्ष उभं केला आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना हवी ती सुरुवात अजूनही झाली नाहीये. टीम देवरुंगचा विचार केला तर षटकातील पुढचा बॉल. फुल टॉस आहे. ऑन साइड ला उडवलाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. मिळतील 6. षटकार. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. अगदी मेजवानी होती त्या ठिकाणी बालासाठी आणि ती स्वीकारली गेलीये. फुल टॉस वर फुल टोल वसूल केलाय. 6 धावा मिळाल्या. या वेळेस जोरदार अपील. बॅटकट. यस, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. अजून एक महत्वाची विकेट. बाला बॅक टू द पॅव्हेलियन. षटक क्रमांक पहिलं देखील कंप्लीट झालं. पहिल्या षटकाची समाप्ती. 3 गडी बाद. धावा धावपलकावर आहेत. फक्त ना फक्त 7 धावा. अर्थातच 18 बॉल मध्ये आता मात्र 50 धावांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज जगदीश मैदानाच्या आतमध्ये जातोय.
18 बॉल मध्ये 50 धाबांची आवश्यकता आहे. टीम कालवारचे कॅप्टन प्लीज विनंती आहे थोडं स्पीडली केला. चला मॅचला सुरुवात करा. षटकातील पहिला बॉल या वेळेस फुलटॉस बॉल होता. नशिबाची साथ नो बॉलचा इशारा आलाय. बॉल निघून गेलाय सीमा पार. 1+4 5 धावा या बॉलवर मिळतील टीम देवरुंगला. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. फ्री हिट बॉल या बलेचा बॉल टॅप केलाय. गली रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. सिंगल मिळेल. 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. फ्री हिट बॉल होता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला नाहीये. रोहिदासच्या बॅट मधून येते सिंगल. आता मात्र भरपूर मोठी जबाबदारी त्या ठिकाणी जगदीशवर आहे. पाहूया जगदीश काय करेल. षटकातील पुढचा बॉल या बलेचा बॉल वीरेंद्र सेहवागची आठवण देणारा हा फटका. पॉइंटच्या वरून बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. 4 धावा मिळतील. चौकार. हे आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. अगदी बॉलच्या मेरिटवर हा फटका. नक्की सेहवाग सरांची आठवण या ठिकाणी होईल काही शंका नाहीये. फटका भरपूर चांगला होता. मिळाल्या 4 धावा. 4 ने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 17. अजूनही 40 धाबांची आवश्यकता आहे. उर्वरित 16 बॉलचा खेळ बाकी आहे. जितेंद्र पुन्हा एकदा या बॉलेस देखील टॅप केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. मिसफिल्ड झाली आहे मात्र बॅकअप चांगला आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागेल. मोठे फटके येणं गरजेचं आहे त्या ठिकाणी टीम देवरुंग साठी. कारण लक्ष जे आहे ना ते मोठं आहे. षटकातील पुढचा बॉल या बॉलच देखील कट केलाय. बॉलला बॉल पॉइंट मधून ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र मिळेल फक्त ना फक्त सिंगल. दोन्ही गाड्या एकाच रुलावर पाहायला मिळाल्या मात्र दोन्ही बाजूने पॉपिंग क्रीज सोडणं गरजेचं असतंय. फक्त मिळेल सिंगल. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. सदानंद मात्रे त्या ठिकाणी आहेत. बॉल स्टॉप केला गेलाय. अजून एक सिंगल ऍड होईल टीम देवरुंगच्या खात्यामध्ये. मात्र ज्या ठिकाणी मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे ना त्या ठिकाणी फक्त ना फक्त सिंगल मध्ये डील करतायत फलंदाज. हे अपेक्षित नसेल टीम देवरुंगला. या बॉलेस देखील फटका चांगला आहे. वाईड ऑफ लॉंग ऑफ बॉल उचलला जातोय. सदानंद मात्रे यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा मिळाल्या त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 2 चा खेळ देखील कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 23 आणि आता मात्र उर्वरित 12 बॉल मध्ये विजयासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 34 धाबांची आवश्यकता आहे. अर्थातच षटक क्रमांक 3 अत्यंत महत्वाचा आहे कारण त्या षटकापासून आपल्याला समजेल
की शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. उर्वरित 2 षटकांमध्ये 17ची सरासरी तुम्हाला आवश्यक आहे आणि 12 बॉल मध्ये 34 ठोकल्या जातील अशी बॅट मैदानाच्या आतमध्ये मागवली गेली आहे. परंतु हे शक्य होईल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. समोर कालबार संघ आहे. नक्कीच गोलंदाजी त्यांची देखील भरपूर चांगली आहे. याआधी आपण फलंदाजी चांगली पाहिली. देवेश नवीन गोलंदाज येतोय. अगदी महत्वाचा गोलंदाज टीम कालबारच्या बाजूने. बॉलिंग ट्रॅक पर देवेश. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल काय घडलंय त्या ठिकाणी. बॉल निर्धाव गेलाय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॉल हवेमध्ये. कॅच ड्रॉप केली आहे त्या ठिकाणी. एकच धाव आली आणि या एका धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. देवेश पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॅटची वरची गडा. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात महत्वाची विकेट. जगदीशला देखील मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. ऑफस्टिक सोडून चेंडू हाताला होता मात्र टॉपेज लागला. कली रिझन मध्ये क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी. फक्त ना फक्त सिंगल या आधी आपण पाहिले ज्या ठिकाणी मोठ्या फटक्यांची आवश्यकता होती. मोठे फटके आले नाहीयेत आणि त्यानंतर ही विकेट. नवीन फलंदाज विलास मैदानाच्या आतमध्ये येतोय. नऊ चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील बीट केलंय फलंदाजाला. प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे ना तो दबाव निर्माण करेल टीम देवरुंगवर यात शंका नाहीये. आणि निर्धाव चेंडू नंतर कुठेतरी दबाव वाढतय यात शंका नाहीये. षटकातील पुढचा बॉल. बॅट आणि बॉल मध्ये हलकासा स्पर्श. टीम कालबार मध्ये हर्ष. अजून एक विकेट. फलंदाज बाद. आई गावदेवी नानकर विपक्ष देवेशपोट पाये या दोन टीम मध्ये पुढची मॅच आपण पाहणार आहोत. मित्र ज्यांच्या माध्यमातून हे चांगलं आयोजन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालंय. नक्कीच त्यांचा खेळ देखील चांगला पाहायला मिळेल का हे मात्र जरूर आपण पुढच्या मॅच मध्ये पाहणार आहोत. नवीन फलंदाज इनॅट 7 नंबर 7व्या क्रमांकावरती किरण आलाय. आतापर्यंत निम्मा संघ तंबूच्या आश्रयाखाली परतलाय. यस रस्त्यावरती युनिकॉर्न लाल कलरची बाईक जी आहे ना ती त्या ठिकाणावर काढून घ्या. षटकातील पुढचा बॉल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. या षटकामध्ये फक्त ना फक्त 3च धावा खर्च केल्या.
आणि दोन महत्वाच्या विकेट घेतल्या. देवेशने चांगलं षटक फेकलंय आणि आता मात्र शेवटचे 6 बॉल, उर्वरित 6 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. नवीन गोलंदाज प्रवीण येतोय. पाहूया प्रवीण कशा प्रकारे हे षटक हाताळेल. समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये असं म्हणावं लागेल आता, कारण 5 बॉल मध्ये 5 षटकारांची आवश्यकता आहे आणि हे ग्राउंड जे आहे ना ते नक्कीच बाउंड्रीज मोठी आहे. षटकार ठोकणं हे काम जे आहे ना ते मोठमोठ्या फलंदाजांना तेवढं सोपं राहिलेलं नाहीये. भरपूर फलंदाज आपण पाहिले जे बाउंड्रीज क्लिअर करत असताना मात्र झेलच्या स्वरूपात बाद झालेले आपण पाहिलेत. आणि हे 40+ क्रिकेट आहे मित्र. औपचारिकता बाकी, फॉर्मॅलिटीज लेफ्ट आहे या मॅच मध्ये. प्रवीण पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय सध्या, मात्र त्या ठिकाणी चुकी होणार नाहीये. झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. मच्छिंद्र नवीन फलंदाज. चला लवकरात लवकर पोहोचा मच्छिंद्र. फक्त 2 बॉलचा खेळ बाकी आहे मच्छिंद्र. चला लवकरात लवकर पोहोचा आपण. पुढची मॅच अजून एक चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस जोरदार अपील जरूर झाली होती. मॅच मधील फक्त ना फक्त एका बॉलचा खेळ बाकी आहे. कालवार संघ विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय. अगदी विजयापासून 1 चेंडू दूर आहेत. या मॅच फिनिश सामना जिंकलाय टीम कालवारने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम देवरुंग. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो ज्याने ठोकले आपल्या बॅट मधून 27 धावा, नाव